नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कांदा पिकाचं खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन हे कोणत्याही कंपनीला गृहीत धरून नसून हे मी वैयक्तिक तुम्हाला सांगत आहे, म्हणजे तुम्हाला कळून जाईल या व्हिडिओमध्ये की हे काही स्पॉन्सर वगैरे काही नाही आहे. नाहीतर काय होतं की मी एखादं जर नाव घेतलं तर शेतकरी लगेच म्हणतात की ही काहीतरी जाहिरातबाजी सुरू झाली आहे. तर शक्यतो मी कोणत्याही व्हिडिओमध्ये किंवा जाहिरातबाजीला बळी पडत नाही आणि त्याची शक्यतो केली जात नाही. जरी असेल तर ती फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक असेल, रासायनिक अजिबात नाही. तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही खत व्यवस्थापन सांगतोय हे एवढं काटेकोर आहे की तुम्ही यातून पहिला डोस जरी मनावर घेतला तरीसुद्धा तुमच्या कांदा उत्पादनामध्ये चांगल्यापैकी फरक पडेल. त्यासोबत कांदा पिकाची वाढ चांगली राहील. मुळांची डेव्हलपमेंट जी आहे, पहिल्या दिवशीचा जो डोस आहे हा जर पहिल्या दिवशीचा डोस तुम्ही घेतला तर साधारणतः आंबवणीपर्यंत तुमच्या कांदा पिकाची मूळ ही चांगल्या प्रमाणात वाढलेली असेल. त्यासोबत मुळाजवळची जी काही बुरशी असेल आणि जमिनीतली जी काही बुरशी असेल ती जवळजवळ 70% संपुष्ट केलेली असेल त्या बुरशीनी. म्हणून तुम्हाला मी पहिल्या दिवशीचा डोस दिलेला आहे तो तुम्ही खूप मनावर घ्या, कारण त्या डोसवरच तुमचं खरोखर उत्पन्न हे अवलंबून आहे. तुमचा लाल कांदा जरी असला आणि तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये जरी याचा वापर केला तरीसुद्धा तुम्हाला लाल कांद्याला याचासुद्धा फायदा होईल. फक्त लाल कांदा फुगवणीच्या काळात आला आहे आणि मग तुम्ही त्याचा वापर केला आहे तर त्याचा फायदा तुम्हाला तिथं होणार नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला लाल कांद्याचा वापरायचं असेल तर साधारणतः 1.5 महिन्याचा तरी तुमचा लाल कांदा जो आहे तो असावा, जेणेकरून तुम्हाला त्याच्या टिकवण क्षमतेला किंवा तो साधारणतः 2 महिने जिथं थांबतोय तिथं तो 3 महिने 4 महिने अगदी आरामात राहील. तर मित्रांनो, हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कांदा पिकाचं संपूर्ण खत व्यवस्थापन. तरी जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड एग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेले प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, इथे मागे मी तुम्हाला सगळी डिटेल दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला डोस जो आहे, जो आपल्याला लागवड करताना किंवा बरेच शेतकरी कोरड्यामध्ये लागवड करतात. नाशिक पट्ट्यामध्ये अर्धा भाग तर असा आहे की कोरड्यामध्ये लागवड होते आणि नंतर पाणी दिले जातं, किंवा काळी जमीन चांगली जमीन जी असेल तिथं. तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर पहिलं जे पाणी देतो त्या पहिल्याच पाण्यामध्ये आपल्याला तो डोस द्यायचा आहे. जे शेतकरी पाण्यात लागवड करतात त्यांनीसुद्धा चालू पाणी असताना सुद्धा आपल्याला हा डोस द्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे साधारणतः 9 बिलियन असलेला काउंट, म्हणजे 10⁹, म्हणजे 10च्या वरती 9 एवढा काउंट आपल्याला असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर तो तुम्हाला 1 दिवस अगोदर भिजू घालावं लागेल. पण शक्यतो भिजू घालण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या. जास्त काउंट असलेला बॅक्टेरिया हा आणायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा वर्डी किंवा ट्रायकोडर्मा हर्जारियम किंवा दोन्ही मिक्स असला तरी चालेल. आणि याच्यासोबत आपल्याला आणायचा आहे सुडोमोनास फ्लुरोसन्स हा बॅक्टेरिया, म्हणजे ही बुरशी. ही दोन्ही आपल्याला वापरायची, ट्रायको, सुडो आणि मायकोरायझा. मायकोरायझा जो आहे, मायकोरायझा आपल्याला 3-4 फॉर्ममध्ये मिळतो. एक जेल फॉर्ममध्ये मिळतो, एक ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये मिळतो, एक बॅगमध्ये मिळतो मोठ्या, म्हणजे 100 ग्रॅम, 4 किलो आणि 25 किलो अशा पद्धतीत मिळतो. तुम्ही कोणताही वापरू शकता. 100 ग्रॅमसुद्धा चालेल, 4 किलोसुद्धा चालेल आणि 50 किलोसुद्धा चालेल किंवा 25 किलोसुद्धा चालेल. किंमत जवळजवळ एकच आहे, त्यामुळे तुम्ही 100 ग्रॅमचा जर घेतला तर बेटर आहे. ट्रायको जे आहे, ट्रायको साधारणतः आपल्याला बॅक्टेरिया काउंटवर आहे, पण तरी घेताना जर 10⁹, आता मी तुम्हाला इथं लिहून देतो. 10⁹ म्हणजे कसा, 2 × 10⁹ किंवा 5 × 10⁹ किंवा 10 × 10⁹ किंवा याच्यापेक्षा जास्त जर मिळाला तर 10 × 10⁶. हे अशा पद्धतीनं त्याच्यावर CFU काउंट असतो. हा CFU काउंट तुम्हाला बॅक्टेरियाच्या पाठीमागच्या बाजूला हा पाहायला मिळेल. याला CFU काउंट म्हणतात. हा CFU काउंट तुम्हाला कमीत कमी 10⁹ किंवा 10⁸ किंवा कमीत कमी 10⁷ एवढा असला पाहिजे. हा बॅक्टेरिया काउंट आपल्याला आणायचा आहे. 200 लिटर पाणी करायचं. 200 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम ते 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा, 250 ग्रॅम सुडोमोनास आणि 100 ग्रॅम मायकोरायझा हा आपल्याला पहिल्याच पाण्यातून द्यायचा आहे. पहिल्या पाण्यातून दिल्यानंतर तुम्ही रेग्युलरमध्ये जो कांदा करता आणि ही ट्रीटमेंट केलेले कांदा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला 15 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये, म्हणजे आंबवणीपर्यंत तुम्हाला त्या कांद्याची चांगली डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळेल. व्हाईट रूटची डेव्हलपमेंट चांगली होईल. त्यासोबत ज्या कांद्याला चांगलं तयार व्हायला 15 दिवस जातात तो तुम्हाला 8 दिवसामध्ये तयार झालेला पाहायला मिळू शकतो. 50% तरी इथं तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फरक जाणवेल. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या खत व्यवस्थापनाला. पहिलं खत व्यवस्थापन काय करायचं आहे, किती करायचं आहे आणि कसं करायचं आहे. तर मित्रांनो, हा डोस तुम्हाला सांगण्यात अगोदर हे लक्षात असू द्या की कांदा पीक जे आहे, कांदा पिकाला फक्त आणि फक्त फवारणी चालत नाही किंवा फक्त आणि फक्त बेसल डोस चालत नाही. जमीन चांगली असणे सुद्धा खूप गरजेचं आहे.
कारण कांदा पीक असं आहे की जे फक्त जमिनीतून खत नाही घेत, म्हणजे सॉईल ॲप्लिकेशन तर लागतंच, पण जमिनीत असलेले कंटेंटसुद्धा त्याला फायदेशीर ठरतात. त्यामुळं हे डोस तुम्ही नक्की व्यवस्थित ऐका. तर याच्यामध्ये खूप ऑप्शन आहेत. 14-35-14 जर फक्त एकच बॅग घेतली तर त्याच्यामध्ये 2 बॅग आपल्याला 14-35-14 घ्यायचे, म्हणजे 100 किलो. त्याच्यासोबत न्यूट्रीबेस घ्यायची किंवा अदर एखादी मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट किट घ्यायची. आता इथं मी न्यूट्रीबेस का सांगतोय तर यूट्यूबवर तुम्हाला बऱ्यापैकी याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आता मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये काय आहे तर मॅग्नेशियम सल्फेट आहे किंवा मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, त्यानंतर अजून बोरॅक्स आहे, मायकोरायझा आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. किंवा त्याच्याऐवजी तुम्हाला जर न्यूट्रीबेस किंवा मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचं नसेल तर तुम्ही DAP घेऊ शकता. 2 गोण्या DAP आणि साधारणतः 30 किलो किंवा 1 गोणी MOP. 1 गोणी MOP का तर बराच वेळा काय होतं की हलक्या जमिनीमध्ये पण आपण लागवड केलेली असते आणि MOP जो आहे साधारणतः 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान हा आपल्या पिकाला लागू होतो. म्हणजे ज्या वेळेस आपल्या कांदा पिकाची पात जी आहे तयार होत असते त्यासोबतच पोटॅशमुळं खाली गोटीसुद्धा लवकर तयार होते, म्हणजे कांद्याची गोटी तयार होते. आपण ज्याला म्हणतो लिंबू साईजपर्यंत कांदा आला आहे, तर ती लिंबू साईज कधी कधी काय होतं की काही क्षेत्रामध्ये ती लिंबू साईज तयार होत नाही, फक्त पातीवरच अगोदर डेव्हलपमेंट होती. तर त्याच्यासाठी MOP जर दिला तर लिंबू साईजसुद्धा जी आहे लवकर तयार होते. पण आता इथं 1846 जर वापरलं तर तुम्हाला मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट वापरता येणार नाही, किंवा जर वापरायचं असेल तर ते इमिजिएटली वापरावं लागेल. म्हणजे DAP आणि एका बाजूला लगेच दुसरा जो डिपो आहे हा आपला न्यूट्रीबेसचा, आणि लगेच दोन्ही एकामागे एक सुरू करायचे. आता हे का असं का तर आपल्यामध्ये न्यूट्रीबेस असेल किंवा इतर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट असेल तर याच्यामध्ये सल्फेट फॉर्मची खतं सगळ्यात जास्त आहेत. आणि सल्फेट फॉर्मची खतं ही ज्यावेळेस DAP सोबत होतात तर त्यावेळेस त्याची रिॲक्शन होते. आता लिक्विडमध्ये ही रिॲक्शन खूप फास्ट होते, आणि लिक्विडमध्ये जर असेल तर ते खराबसुद्धा होतं ते द्रावण. आणि ज्यावेळेस आपण हे सॉईलमध्ये टाकतो तर सॉईलमध्ये टाकताना काय होतं तर त्याचं पाणी तयार होतं. म्हणजे पाणी तयार होण्या अगोदर किंवा पाणी तयार होऊ नये याची काळजी आपण घ्यायची जर तुम्हाला DAPच घ्यायचं असेल तर. आता हे ऑप्शन मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही याच्यापैकी कोणतंही खत व्यवस्थापन करू शकता. त्याच्यानंतर 10-26-26 आणि न्यूट्रीबेस, 2 10-26-26 आणि 1 न्यूट्रीबेस जरी घेतलं तरी सफिशियंट आहे. कारण इथं तुम्हाला 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस, 26% पोटॅशियम, न्यूट्रीबेसमधून सगळं मॅग्नेशियम, त्यासोबत सल्फर, झिंक, फेरस, बोरॉन असेल आणि मायक्रोरायझा असेल, हे सगळ्या गोष्टी मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट किट देऊन जाते. म्हणून ही शक्यतो मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट जी किट आहे ही सगळ्यांनी डोसमध्ये घेण्याचं कारण की ज्यावेळेस तुम्हाला एक साईज कांदा पाहिजे असतो, म्हणजे समजा एखाद्याला एक्सपोर्ट कांदा तयार करायचा आहे तर कमीत कमी 40 mm तर तो कांदा झाला पाहिजे. 40 mm ज्यावेळेस तो कांदा होईल किंवा 40 mm पासून पुढचा जो कांदा आहे हा तुमचा एक्सपोर्ट साईजला चालतो. मग तो कांदा चालण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कांदा जो आहे एक साईज तयार झाला पाहिजे, आणि एक साईज तयार होण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन व्यवस्थित द्यावं लागतं, आणि तेच न्यूट्रिशन या बॅगमध्ये आहे. म्हणून आपल्याला ही बॅग द्यायची आहे. त्याच्यासोबत दुसरा जो डोस आहे याच्यामध्ये तुम्ही 9-24-24 प्लस न्यूट्रीबेस, 9-24-24 सुद्धा 2 बॅग घ्यायचं, म्हणजे 100 किलो प्लस 50 किलो असं 150 किलोचा हा डोस आहे, हा तुम्ही घेऊ शकता. किंवा याच्याऐवजी आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं की चला आम्हाला मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट वापरायचंच नाही, तुम्ही काहीतरी दुसरं सांगा. तर अशा वेळेस आपल्याला बेनसल्फ 5 किलो किंवा 10 किलोपर्यंत तुम्ही वापरू शकता. आणि साधारणतः 700 ते 800 रुपयाला एक मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटची किट येते, म्हणजे एक बॅग येते, ती तुम्हाला वापरावी लागणार आहे. कारण मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट देणं खूप गरजेचं आहे. तर ही 700 ते 800 रुपयाला जी बॅग येते ती पण साधारणतः 10 किलोची असते, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मॅंगनीज, झिंक, फेरस हे कंटेंट येतं. आता त्याच्यानंतर काही शेतकरी असे पण आहेत की ज्यांच्या जमिनीला डोस खूप लागतात, म्हणजे त्यांची जमीन थोडीशी हलकी आहे किंवा न्यूट्रिएंट अपटेक लवकर होत नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये तर अशा वेळेस काय करायचे किंवा कोणते डोस तुम्ही घेऊ शकता तर अशा वेळेस जो शेवटचा ऑप्शनल डोस आहे तर तो आहे 15-15-15-09. याच्यामध्ये 9% सल्फर येतं आणि ही नवीन ग्रेड आली आहे. किंवा याच्याऐवजी तुम्ही 20-20-013 ही सुद्धा वापरू शकता. सोबत 12-32-16 किंवा 20-20-013 जर वापरली तर त्या ठिकाणी तुम्ही MOP हे सुद्धा वापरू शकता. त्याच्यामध्ये एक तर तुम्ही न्यूट्रीबेस घेऊ शकता किंवा बेनसल्फ आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट घेऊ शकता. किंवा याला ऑप्शनल आणखी पण एक आहे DNP आणि न्यूट्रीबेस, म्हणजे 15-15-15-09 DNP आणि न्यूट्रीबेस हे पण तुम्ही घेऊ शकता. किंवा 20-20-013 MOP न्यूट्रीबेस ही सुद्धा करू शकता, किंवा DNP
हे सुद्धा करू शकता. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनला कुठंही कमी केलेलं नाही आहे, भरपूर सारे ऑप्शन आहेत. असं समजू नका की हेच खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला हाच फायदा होईल, नाही. मार्केटमध्ये खूप सारे ग्रेड अवेलेबल आहेत. फक्त लक्षात ठेवा, आपल्याला कांदा पिकाला नत्र कमी लागतं, स्फोरद आणि पालाश जास्त लागतं. स्फोरद शक्यतो जास्त लागतं, पालाश जे आहे पालाश कमी जरी असेल तरी चालतं सुरुवातीच्या कालावधीमध्ये. आता हा झाला आपला पहिला खत व्यवस्थापनाचा डोस. आता लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांचा कांदा वाढत नाही, म्हणजे खतं खूप देत आहेत, पाणी पण देत आहेत, पाणी पण चांगलं आहे, जमीन पण चांगली आहे, पण तरीसुद्धा खत पाहिजे तेवढं अपटेक होत नाही किंवा कांद्याची साईज पाहिजे तेवढी होत नाही. तर याचं कारण एक असू शकतं की तुमच्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असू शकतं. चुनखडीचं प्रमाण हे दिसत जरी नसलं तरी आपल्या जमिनीमध्ये ते असतं. त्यामुळे तुम्ही शक्यतो एकदा सॉईल टेस्ट जर केली तर तुम्हाला चुनखडीचं मात्रा जी किती आहे हे समजून जाईल. तर आता हे जर होत नसेल तर काय करायचं आहे, आंबवणीच्या नंतर चिंबवणी म्हणजे पुढचं पाणी. तर पुढच्या पाण्याला आपल्याला काय करायचं आहे, NPK 2 लिटर हे आपल्याला 200 लिटर पाण्यातून सोडून द्यायचं आहे. म्हणजे 1 एकरसाठी आपल्याला 2 लिटर NPK एवढा सोडायचा आहे. त्याचा काउंटसुद्धा एवढाच असला पाहिजे, CFU काउंट. हे लक्षात ठेवा, CFU काउंट हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही जैविक घ्यायला जाता तुम्हाला असं वाटतं की जैविक म्हणजे सगळं फेल आहे. जैविक फेल नाही आहे, तुमचं नॉलेज हे थोडंफार कमी पडतं. जोपर्यंत तुम्हाला CFU काउंटचं महत्त्व कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणता बॅक्टेरिया घ्यायचा आहे हे समजणार नाही. आणि जैविकमध्ये हेच मेन आहे, कोणता बॅक्टेरिया काय काम करतो, कसं करतो, तो कधी वापरला पाहिजे, तो कोणत्या खतासोबत नाही वापरला पाहिजे आणि त्याचा काउंट किती असला पाहिजे. ह्या 5-6 गोष्टी तुम्ही जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला जैविक शेती समजली. आणि जैविक शेतीसारखी सोपी शेती कोणतीच नाही. आता NPK जीवाणू हे सुद्धा सोडणं खूप महत्त्वाचं आहे. आता काही लोक म्हणतात की जैविकने काही होत नाही, पण लक्षात घ्या, जर तुमचा NPK खत तुम्ही इकडं मग 200 किलो दिलं आहे, म्हणजे 200-250 किलोपर्यंत खत दिलं आहे, पण ते वाढतच नाही, म्हणजे पिकापर्यंत जातच नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला जीवाणू लागणार आहेत, म्हणजे जैविक लागणार आहे. जीवाणू जोपर्यंत आपण आपल्या जमिनीमध्ये सोडत नाही तोपर्यंत पाहिजे तेवढा विकास त्यांचा होत नाही. म्हणून NPK 2 लिटर आपल्याला चिंबवणीच्या वेळेस द्यायचे, जेणेकरून आपण जे काही खत दिलं आहे हे साधारणतः 50-50-50 150 + 50 म्हणजे 150 सरासरी आपण तरी डोस दिलाय. मग हा 150 किलो तर अपटेक व्हायला पाहिजे की नाही. 150 किलोमध्ये सुद्धा साधारणतः 35% हे खत अपटेक होतं. मग 150 मधला साधारणतः किती नाही म्हटलं तरी 60%, साधारणतः 35% जरी म्हटलं तरी एक 60 किलो तरी त्याच्यामध्ये गेला पाहिजे. 50 किलो तरी NPK वर गेला पाहिजे पिकाला. म्हणून आपल्याला NPK 2 लिटर सोडायचं आहे. NPK तुम्ही कोणताही सोडू शकता, फक्त बॅक्टेरिया काउंट गॅरंटेड असलं पाहिजे. आणि हा काही फारसा महाग नाही आहे, खूप महागडा जरी घेतला तरी 600 रुपये लिटरपर्यंत मिळतो. आणि हा खूप गरजेचा आहे. जेवढं हे खत व्यवस्थापन गरजेचं आहे तेवढंच हे NPK सुद्धा महत्त्वाचं आहे. आता दुसरं खत व्यवस्थापन. आता दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये जमीन जर चांगली असेल तर फक्त 1 गोणी MOP, 1 गोणीसुद्धा खूप आहे, 30 किलो जरी MOP वापरला तरी सफिशियंट झाला. जर तुमची कांदा लागवड ही दाट असेल, कमी अंतरावर असेल, तर मग मात्र तुम्हाला तिथं 1 गोणी घ्यायची आहे. जर तुम्ही खत व्यवस्थापन लवकर केलं किंवा 5-6 दिवस अगोदर जर केलं तर याच्यामध्ये तुम्ही एखादी NPK ग्रेड घेऊन प्लस MOP सुद्धा घेऊ शकता. म्हणजे 14-35-14 प्लस MOP, 12-32-16 प्लस MOP किंवा 10-26-26 प्लेन घेऊ शकता. मग ज्यावेळेस तुम्हाला इथं 10-26-26 घ्यायची तर 10-26-26 घेताना साधारणतः 70 किलोचा डोस आपल्याला झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता हे सगळे तुम्हाला ऑप्शनल आहेत. कोणी म्हणाल की फक्त MOPच दिला पाहिजे, कोणी म्हणाल की नाही 10-26-26 दिला पाहिजे. लक्षात घ्या, फॉस्फरस आणि पोटॅश या दोन्हींची मात्रा आपल्याला कांदा पिकाला जवळजवळ स्फुरद जरी म्हटलं तरी 60 दिवसापर्यंत अगदी आरामात गरज लागते. त्यामुळं हे गरजेचं नाही आहे किंवा ते गरजेचं नाही असं समजू नका. जरी गरजेचं नसलं तरीसुद्धा ते आपल्याला देणं भाग आहे. कारण तुम्ही जर फक्त पोटॅशच दिलं आणि स्फुरद जर कमी पडला तर कांद्याची साईज पाहिजे तेवढी होणार नाही, कांदा लवकर मान टाकून देतो. तुम्ही बराच वेळा पहा, मागच्या वर्षीसुद्धा ही कंडिशन आली होती की कांद्याची जी साईज आहे साधारणतः 35 mm साईज झाली आणि त्याच्यानंतर पात जी आहे किंवा मान जी आहे, मानेतून कांदा खाली पडायला लागला. उष्णतेचा पण इफेक्ट होताच, पण त्याच्यामध्ये फॉस्फरस पूर्ण न मिळाल्यामुळं तो कांदा पडायला लागला. म्हणजे ह्या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी फॉस्फरस आणि पोटॅश या दोन्ही गोष्टींकडे आपल्याला तेवढंच लक्ष द्यायचं आहे. आणि शेवटची जी फवारणी आहे जी खूप मेन असते, तर त्याच्यामध्ये पातीचं पाणी उतरण्यासाठी 0050 प्लस लिओसिन किंवा 0050 कल्टर हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तुम्हाला जेवढं स्वस्त फवारणी करता येते तेवढी स्वस्त करा. आता याच्यामध्ये महत्त्वाची बाब फक्त एकच आहे की बरेच शेतकरी काय करतात की कराटेचं फवारणी लवकर घेतात, रोपामध्ये सुद्धा घेतात आणि कांद्यामध्ये सुद्धा घेतात. तर मित्रांनो लक्षात असू द्या, कराटे वापरलं म्हणजे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल आणि दुसरं वापरलं म्हणजे रिझल्ट मिळणार नाही असं नाही आहे.
कराटे शक्यतो वापरू नका आणि मी पर्सनली हेच सांगतो की कराटे वापरूच नका. कारण कराटे जर वापरलं तर मानेमध्ये कांदा खूप लांबतो आणि तो जर लांबला तर परत मग कल्टर घ्या, लिओसिन घ्या, 05234 घ्या, ह्या गोष्टी वाढतात. म्हणजे तुमच्या फक्त 200 रुपयाच्या स्प्रेसाठी किंवा 400 रुपयाच्या स्प्रेसाठी तुम्हाला परत 1,500 रुपयाच्या 2 फवारण्या कराव्या लागतात. म्हणजे 3,000 रुपयाची फवारणी एक्स्ट्रा करावी लागते. त्यापेक्षा दुसरं कीटकनाशक घ्या आणि ते कंट्रोल करा. किंवा तुम्हाला कराटेपेक्षाही चांगलं आहे ते म्हणजे आणि हे जे खत आहे तुम्हाला दिसतंय व्यवस्थित, हे जे खत आहे हे तुमच्या कराटेला सुद्धा 10 पट भारी आहे. कोणतीही प्रकारची कीड असू द्या ही याने लवकरात लवकर जाते. फक्त हे लवकर तयार करून ठेवा. तुम्हाला जर कांदा पिकासाठी वापरायचं तर ते आत्ताच तयार करून ठेवा. म्हणजे पुढच्या 15 दिवसामध्ये, 20 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये जो कांदा तुमचा लागणार आहे किंवा 1.5 महिन्यानंतरही जो कांदा लागणार आहे त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या फवारणीमधला अर्धा खर्च हेच वाचवणार आहे, लक्षात घ्या. म्हणून याची तयारी कन्फर्म करून ठेवा आणि याचा फायदा तुम्ही नक्की उचला. कारण याच्यामध्ये तुम्हाला खर्च खूप कमी आहे. फवारणीचा जो खर्च आहे साधारणतः 10 ते 11,000 रुपयेपर्यंत खर्च लागतो आणि तो जातो. आता फवारणी करण्यावर आहे. काही शेतकरी 20-20 हजार रुपयेपर्यंत फवारणी करतात. तर तुमची 20,000 रुपये समजा तुम्ही 10,000ची जरी फवारणी करताय ना तरी यातली 6,000 रुपयाची फवारणी हे तुमचं एकच खत वाचवणार आहे. त्यामुळे या खताची जास्तीत जास्त तयारी ठेवा आणि आपलं कांदा पीक अतिशय चांगल्या प्रमाणात घ्या, व्यवस्थित घ्या. लक्षात ठेवा, हे जे खत तुम्ही पहिल्या दिवशी देताय, या पहिल्या दिवशी दिलेल्या खताचा फायदा तुम्हाला 8 महिने पुढचे म्हणजे स्टोरेजसाठी जवळजवळ 8 महिन्यापर्यंत खूप जास्त फायदा होणार आहे. आणि त्याला जोड जी आहे तर ही आहे न्यूट्रीबेस बॅग. तर ही न्यूट्रीबेस शक्य झालं तर तुम्ही न्यूट्रीबेसच वापरा. न्यूट्रीबेस वापरण्याचं कारण असं आहे की न्यूट्रीबेसमध्ये जेवढे पण कंटेंट आहे हे जर तुम्ही सेपरेट जर घ्यायला गेले तर जवळजवळ 4,000 रुपयेपर्यंत MRP त्याची जाते. मार्केटमध्ये तेवढे रेट आहेत, परंतु न्यूट्रीबेस एक कॉम्बिनेशन बॅग घेतल्यामुळं ते आपल्याला साधारणतः 2300 रुपयेपर्यंतच पडते. आणि इतर ज्या ब्रँडेड बॅग आहेत तर त्यांच्यामध्ये होतं आहे काय, तर त्यांच्यामध्ये कोणतं तरी एक कंटेंट जो आहे हा मिसिंग राहतो. त्याच्यामध्ये त्यांनी सिलिकॉन ॲड केलेला असतो. आता याच्यामध्ये आणखी तुम्ही एक ॲड करू शकता मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट. जर न्यूट्रीबेस जर तुम्हाला घ्यायची नसेल तर ही मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट प्लस सिलिकॉन बॅग 25 किलोची सिलिकॉन बॅगसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरली तर त्याचा आणखी तुम्हाला बेटर रिझल्ट मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. नक्कीच नवीन शेतकऱ्यांना थोडं कन्फ्युजिंग वाटलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ कन्फ्युजिंग वाटला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत पहा किंवा फक्त अर्धाच व्हिडिओ पहा. अर्धा व्हिडिओ तुमचा पहिलं खत व्यवस्थापन झालं की 1.5 महिन्यानंतर राहिलेला अर्धा व्हिडिओ पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण बरोबर कसं चालतोय. थोडा कन्फ्युजिंग 100% मला असं वाटतं की नवीन शेतकऱ्यांचं जे आहे कन्फ्युजन होणार आहे. म्हणून अर्धा व्हिडिओ पहा, प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला व्यवस्थित समजेल अशा भाषेमध्ये सांगितलं आहे. फक्त अर्धा पहा. तुम्ही जर सगळाच व्हिडिओ वन टाईम पाहिला तर 100% बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होईल. धन्यवाद.